लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला की मटणाचं जेवण आणि व्हेज जेवण केलं होतं. तर आमच्या घरी गेस्ट होते, तर त्यांच्यासाठी आम्ही हे जेवण बनवलं होतं. आई पप्पाची ॲनिव्हर्सरी होती, मग ॲनिव्हर्सरीसाठी आईस्क्रीम केक आणला होता, तो कट केला मुलांच्यासोबत. सायली आणि तिचे मिस्टर आले होते लग्नानंतर पहिल्यांदाच आमच्याकडे, तर त्यांच्यासाठी आम्ही जेवण बनवलं होतं. आई पप्पांचं केक कट केला. त्यानंतर आईचा फोन खराब झाला होता, तर आईसाठी मी फोन घ्यायला गेली होती. आईला साधाच फोन पाहिजे होता. त्यानंतर गारगोटी टू पाल हा जो घाट आहे तो 5 किलोमीटरचा आहे. इतका सुंदर रोड आहे आणि इतकं सुंदर वाटतंय. माझा नेहमीचाच आहे रस्ता, पाल टू गारगोटी आणि गारगोटी टू पाल. रोज मी तो बाय ॲक्टिवा येते आणि खूप सुंदर वाटते, तर म्हटलं आज ते व्हिडिओमध्ये कवर करावं. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर वातावरण झालेलं होतं. बट द सॅड स्टोरी इज द गार्बेज. जे गारगोटीचं गार्बेज आमच्या घाटात टाकलं जातं, त्यामुळे घरी आलो आणि त्यानंतर मग मुलांना जरासं राईकडे फिरायला घेऊन गेलो. तिथं मस्तपैकी बसलो होतो, गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि हे इथं सगळ्यांची शेती आहे. इथं आमचं कुलदेवीचं मंदिरसुद्धा आहे. तर इथं गौरीला डान्स करायचं होतं, रील शूट करायची होती. तर ते भरपूर अटेम्प्ट नंतर फायनली त्यांनी 1 नंबर तुझं डिम्पल असं या गाण्यावरती रील शूट केलेली आहे. आणि पर्यायी गौरी रस्त्यावरती रील शूट करत होते. मी बाकीच्या पण मुलांना म्हणत होते डान्स करा, तर नाही करा डान्स. ते फोटोमध्ये सुद्धा यायला लाजत होते. गौरी सांगत होते अथर्वला तू असं कर, हा स्टेप कर, तो स्टेप कर. खरं कुणीच काही केलेला नाही. संपवला. थँक्यू.